ठाकरे भाजप वाद शिगेलाच पोचलेला आहे। ऐतिहासिक दाखले देऊन एकमेकांवर बोचरी टीका केली जाते। या राजकीय वादात आता औरंगजेबाची एंट्री झाली आहे। केंद्रीय मंत्री अमित शहांनी औरंगजेबावरून डिवचलं होतं, त्याला उद्धव ठाकरेंनी खरपूस उत्तर दिलंय। पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही। आणि औरंगजेब सुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला, पण जिंकण्यासाठी इकडे 27 वर्ष बसला होता, पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता। तेव्हाचं महाराष्ट्राचं जे शौर्य आहे, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत। त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये। गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारात औरंगजेबाचा मुद्दा चांगला चर्चेत आला। उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत औरंगजेबावरून भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला। खरे तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याची किनार आहे। गेल्या आठवड्यात अमित शहांनी औरंगजेबावरून उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। इंडी अलायंस जो है एक प्रकार से औरंगजेब फैन क्लब बन गई। अब सिंधुदुर्ग रत्नागिरी वालों को तय करना है कि मोदी जी के साथ जाना है या औरंगजेब फैन क्लब के साथ जाना है। अमित शहांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलंय। पंतप्रधान पदाच्या पहिल्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी अचानक पाकिस्तान दौरा करताना दिसले। त्यावरून देशात बरंच राजकारण रंगलं होतं आणि तोच संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवलाय। त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते। पाकिस्तानात जाऊन बिन बुलाए मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही, कारण औरंगजेब सुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युती तुटली। उद्धव ठाकरे काँग्रेस आघाडीसोबत गेल्यापासून ठाकरे आणि भाजपत राजकीय संघर्ष पेटलाय। ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून केली जाते। आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात औरंगजेबावरून राजकीय जुगलबंदी रंगल्याचं बघायला मिळत आहे। तेव्हाचं महाराष्ट्राचं जे शौर्य आहे, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत। त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये। उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढलाय। भाजपसह महायुतीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय। उद्धव ठाकरे मुलाखत देतात, संजय राऊत हे मुलाखत घेतात। काळू बाळूचा तमाशाच आहे। आम्हाला गाडायची कोणामध्ये हिम्मतच नाही। ते मुलाखतीमध्ये जेव्हा असं म्हणतात तर त्या टायमाला माझ्यासारख्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो। अहो, तुम्हाला गाडायची गरज काय? तुम्ही स्वतःचा खड्डा स्वतःच खोदलाय आणि त्याच्यात सर्वात मोठा जर हातभार कुणाचा जर लागला असेल तर तो मुलाखत घेणाराचा होता। महायुतीच्या नेत्यांनी ठाकरेंच्या मुलाखतीवर टीकेची झोड उठवली आहे। तर बावनकुळेंनी मुलाखतीला काळू बाळूच्या तमाशाची उपमा दिल्यामुळे संजय राऊतांनी पलटवार करत तमाशा कलाकारांचा हा अपमान आहे असं म्हटलंय। काळू बाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती। त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळू बाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती। लोकांना जागा केलं होतं। आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळू बाळू यांचा तमाशा आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही, म्हणून त्यांना काळू बाळू कोणी माहीत नाहीत। अभ्यास करा म्हणावं। लोकसभा निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर जुने राजकीय संदर्भ देत टीका केली जाते। महायुतीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जात आहे, तर उद्धव ठाकरेंनीही भाजपच्या बड्या नेत्यांवर ठाकरे शैलीत टीका करत पलटवार केला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।